हाय प्रेज लॉर्ड, नमस्कार सर्वांना. आजच्या या कुकिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मटण करी आणि ते पण एकदम झणझणीत अशी एकदम गावरान मसाला यूज करून. तर एकदम क्विक असा कुकरमध्येच मी आज बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण अर्धा किलो मटण आणलेलं आहे आणि त्याला छान असं धुवून घेतलं आहे. तर आता आपण त्याला मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट करण्यासाठी आपण त्याच्यात 1 चम्मच हळद पावडर आणि 1 छोटा चम्मच लाल तिखट घातलं आहे आणि मीठ घातलं आहे. चवीनुसार जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आणि ते सगळं आपण मिक्स करून ठेवायचं आहे. छान पूर्ण पीसेस जे आपण करून आणले मटणाचे त्याला छान याचं कोटिंग झालं पाहिजे असं आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मटणामध्ये तुम्ही बघू शकाल चरबी, तर चरबीने छान असं मटणाला चव येते. तर मटणवाल्याच्या दुकानात तर मी मटण घेतल्याच्या नंतर एक्स्ट्रा चरबी नेहमीच मागते की जेणेकरून जी मटणाची चव आहे ती छान अशी भाजीमध्ये उतरते. तर ह्या प्रकारे आपण सर्व मटण मॅरिनेट करायला ठेवूया. तर 15 ते 20 मिनटं मी हे मटण मॅरिनेट करून ठेवलेलं. तर आता यासाठी लागणारे मसाले मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण काय काय मसाले यूज करणार आहे. इथे मी एव्हरेस्ट मीठ मटण मसाला घेतला आहे, अद्रक कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट आणि हा कांदा आणि खोबरं आणि त्यामध्ये 2 टमाटर मी टाकले होते तो मसाला. आणि आपल्याला हळद, मिरची पावडर, तेजपत्ता जे लागणार आहे ते सगळं आपण ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. तर असा ह्या थोडक्या मसाल्यांमध्ये आपण आजची मटण करी बनवणार आहे. आणि जर तुम्हाला कांदा लसूणचं जर पेस्ट हवी असेल तर त्यासाठी मी वेगळा असा व्हिडिओ बनवला आहे, तर तो देखील नक्की तुम्ही बघू शकता. तर आता आपण करीसाठी जे बनवणार आहे ती आपण कुकरमध्ये बनवणार आहे, कारण फास्ट आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी कुकर मी ठेवलेला आहे आणि कुकर छान गरम झाला की त्यामध्ये मी 3 चम्मच असं तेल टाकलं आहे. आणि तेल गरम झालं तर त्यामध्ये मी टाकत आहे आता 3 ते 4 तेजपत्ताची पाने. हे देखील छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर आपण जी पेस्ट करून ठेवली होती कांदा आणि खोबऱ्याची, त्यामध्ये 2 टमाटर टाकून मी पेस्ट बनवलेली ती देखील यामध्ये मी ॲड करते. आणि ही पेस्ट आपल्याला छान असं 10 ते 15 मिनटं छान ह्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. कलर आता तुम्ही बघा. आणि जेव्हा आपण ही 10 ते 15 मिनटं छान याला परतणार तेलामध्ये तर त्यानंतरचा कलर देखील तुम्ही बघा. तर आपल्याला 10 ते 15 मिनटं तरी हा मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जे करीचा कलर आहे तो एकदम छान रंग येणार. आणि ह्यामध्ये मी 2 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, त्यामध्ये कोथिंबीर देखील आहे ती मी टाकलेली आहे. याला देखील छान मिक्स करून घेणार आणि छान हे एकजीव करून आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्येच जिथपर्यंत छान मसाला असा तेल सोडत नाही. कारण आता तुम्ही बघू शकता की यामध्ये थोडं असं पाण्याचं प्रमाण आहे, पण जेव्हा आपण मसाला छान असा भाजणार तेव्हा याचं पाण्याचं प्रमाण देखील कमी होणार आणि मसाला असा घाटसर होणार. ह्या ठिकाणी बघू शकता छान असा भाजत आहे बघा. तर एकदा पुन्हा याला मी मिक्स करणार. आणि जी पण प्रोसेस असते ना, जी मटण करी चिकन करी याला जो कलर येणं आणि जी टेस्ट आहे ती सगळं आपण मसाले कशा रीतीने भाजतो त्यावर सगळं अवलंबून असतं. तर कधी पण करी बनवताना हे लक्षात ठेवा की आपण मसाले छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, छान याला परतून घ्यायचं. आणि कलर बघा तुम्ही आता, जेव्हा आपला मसाला छान असा शिजलेला आहे तर एकदम मस्त असा कलर देखील चेंज झालेला आहे आणि तेल पण सर्व बाजूने सुटलेलं आहे. तर आता ह्यानंतर आपल्याला ॲड करायचे यामध्ये मसाले आपण ॲड करणार आहेत, जे जे आपल्याला मसाले लागणार ते. तर मसाल्यामध्ये आपण पहिले टाकणार आहे हळदी पावडर अर्धा चम्मच. मॅरिनेशन करण्याच्या वेळेस देखील आपण मसाले टाकलेले, तर त्यानुसार आपण मसाले ॲड करणार आहे. तर अर्धा चम्मच हळद पावडर मी ह्या ठिकाणी टाकली. 2 हे चम्मच जो बघताय तुम्ही तसे 2 ते 3 चम्मच भरून मी हा मालवणी मसाला आहे. तर छान टेस्ट लागते मालवणी मसाल्याने आणि मी मोस्टली सगळ्या भाज्या ह्याच मसाल्यामध्ये बनवते. तर तुम्ही देखील नक्की हा मसाला ट्राय करा. आणि यामध्ये मी टाकलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चम्मच तर कलरसाठी आणि 1 चम्मच आपण मीठ टाकलेलं आहे. याला छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा सगळा मसाला त्या
जे आपण पेस्ट होतात त्याच्यामध्ये एकजीव असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला देखील आपल्याला 5 मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये. तर 5 मिनटं आपण छान तेलामध्ये मसाला परतून घेतल्यावर मसाल्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि तेल पण छान असं सुटलेलं आहे. तर असा छान आपल्याला मसाला पूर्ण तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे मटण. आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं ते आता यामध्ये आपण ॲड करूया आणि ते छान मसाल्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. मिक्स करायचं, भाजायचं, छान परतवायचं. त्याला छान एकदम मस्त असं आपल्याला हे भेटणार. तर छान आपल्याला मसाले याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. तर आता आपण यामध्ये ॲड करतोय मटण मसाला एव्हरेस्टचा 1 मोठा चम्मच असा टाकलेला आहे. तो देखील याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर सगळे मसाले आणि मटण छान आपलं इथं मिक्स करून झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे. मी कुकरमध्ये बनवत आहे म्हणून थंडच पाणी ॲड केलं. जर हे टोपमध्ये जर तुम्ही बनवत असाल तर यामध्ये नक्की गरम पाणी ॲड करा. तर रस्सा जसा तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. मी लगभग 2 ग्लास ह्यामध्ये पाणी ॲड केलं आहे. कारण जेवढा रस्सा पातळ असेल तेवढा खाण्यासाठी पण चव येणार छान. कारण तांदळाची भाकर आणि भातासाठी पण हे आम्हाला होऊन जाणार. त्यामुळे मी यामध्ये 2 असे ग्लासेस छान पाणी टाकलेलं आहे. तर पुन्हा एकदा पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि मी यामध्ये 1 बटाटा देखील कापून टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार. तर 1 बटाटा आणि त्याने छान टेस्ट पण येते. तर 1 बटाटा असा मी यामध्ये टाकलेला आहे. त्याला देखील छान मिक्स करून घेणार आता. आणि एकदा पुन्हा मीठ चव आपण बघणार याची. तर मला मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ ॲड केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मिक्स करून आता आपण याला झाकण लावून 7 ते 8 अशा शिट्ट्या काढून घेणार आहे. तर कुकरला आपण झाकण लावलेलं आहे. आणि हा कुकर बघा हा बाहेरच्या याचा आहे. तर याच्या ना शिट्ट्या लवकर होतात. तर असा कुकर असेल ना तर तुम्ही 7 ते 8 शिट्ट्या घ्या. नाहीतर जो आतल्या झाकणात असेल तर त्याचा 4 ते 5 शिट्ट्यामध्ये होऊन जातं. तर अशी शिट्टी आपल्याला काढून घ्यायची. तर 7 ते 8 शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकरचं झाकण आपण उघडून घेतलेलं आहे. आणि इकडे बघा छान अशी तर्री आपल्या जे मटण करीला आलेली आहे. तर इतकी कलरफुल मस्त साध्या आणि सोप्या भाज्यांमध्ये मसाल्यांमध्ये बनवलेलं आहे. तर काही गरम मसाले यूज केले नाही, फक्त कांदा आणि खोबरं आपण यामध्ये यूज केलेलं आहे याचं वाटण. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फॅमिली संगती मित्रमैत्रिणी संगती नक्की शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपले बघायला मिळतील. तर आता मी जेवणाचं ताट रेडी केलं आहे. आणि जेवणाच्या ताटमध्ये बघा आज छान तांदळाची भाकर आणि मटण करी एकदम झणझणीत अशी. तर या मग जेवायला. आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू ऑल. बाय.